नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. आजचं मार्केट असं मजेशीर होतं की कालचं मार्केट पूर्वार्ध म्हटलं तर आज तो त्या मार्केटचा उत्तरार्ध होता असं म्हणावं लागेल. कालही 800 पॉईंटच्या पुढे मार्केट पडलं होतं. आज 800 850 पॉईंटची मार्केटमध्ये तेजी आली होती. काल ज्या कारणाने मार्केट पडलं त्याच कारणाने आज मार्केट सुधारलं. कारण ज्या इन्शुरन्स कंपन्यांच्या बाबतीत खबर आली होती त्यांचे शेअर पडत होते, तर त्या कंपनीने सांगितलं की आम्हाला अशी काही नोटीस आलेली नाही. त्यानंतर एमिशनच्या बाबतीत जी पेनल्टी लावली ऑटो कंपन्यांना असं काल सांगण्यात आलं. ऑटो कंपन्यांनी सकाळी महिंद्राने सांगितलं, ऑटो कंपन्यांनी सांगितलं की आम्हाला अशी काही नोटीस आलेली नाही. त्यामुळे जे कालचं वातावरण होतं ते वातावरण बदलण्यासाठी आज मदत झाली. NCCला 3,389 कोटीची ऑर्डर केन इटावा लिंक प्रोजेक्टकडून मिळाली. झायडस लाईफला मात्र 161 लाखाची टॅक्स ऑर्डर मिळाली आहे. एन्व्हायरोचं लिस्टिंग झालं का ते काही कळलं नाही. एन्व्हायरोचा ह्याला रिस्पॉन्स चांगला आला होता. काहीतरी 70 वेळेला हा शेअर सबस्क्राईबही झाला होता. पण आज त्या लिस्टिंगचा गवगवाच झाला नाही. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 220 रुपयाला लिस्टिंग झालं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 218 रुपयाला लिस्टिंग झालं. इश्यू प्राईस होती 148 रुपये. म्हणजे लिस्टिंग खूप चांगलं झालं. पण चांगलं झालं लिस्टिंग, दुप्पट जवळजवळ लोकांना पैसे मिळाले असं जे सांगितलं जातं, बोललं जातं, तशा काहीही परिणाम त्याचा मार्केटवर झाला नाही. IRDAने किमान कॅपिटल सीमा निश्चित करण्याचा अधिकार IRDAIला दिला आहे. इन्शुरन्स सेक्टरमध्ये 100% FDI ऑटोमॅटिक रूटने येण्यासाठी परवानगी दिली आहे. पण त्या कंपनीचं ऑफिस मात्र भारतामध्ये असणं आवश्यक आहे. एकपेक्षा जास्त इन्शुरन्समध्ये विदेशी रिइन्शुरन्ससाठी फंडाची जी मर्यादा होती ती 5,000 कोटीवरून 1,000 कोटी करण्यात आली आहे. 10 डिसेंबरपर्यंत वरच्या सगळ्या प्रस्तावावर मतं मागण्यात येतील. म्हणजे मी आत्ता जे प्रस्ताव सांगितले त्या सगळ्या प्रस्तावावर मतं मागण्यात येतील. आणि IRDAIचा कायदा, LICचा कायदा आणि इन्शुरन्स ॲक्ट या सगळ्यामध्ये त्याप्रमाणे बदल करण्यात येतील. ITCने ग्रीन एकर होल्डिंगचा पूर्णपणे स्टेक 42 कोटी रुपयांना खरेदी केला. महिंद्राने एमिशन पेनल्टीची जी बातमी आली आहे ती धादांत खोटी आहे असं सांगितलं. अशोका बिल्डकॉनला बंगलोर एअरपोर्टकडून 1,085 कोटीची ऑर्डर मिळाली. गेलनी के लाईन बरोबर LNG शिपसाठी दीर्घ मुदतीचा करार केला. 2027 पासून व्हेसल ऑपरेशन सुरू होईल.
नजारा टेक्नॉलॉजीच्या सबसिडियरीनी ट्रायनिटी गेमिंग ॲक्वायर केलं. हे ट्रायनिटी गेमिंग हा एक प्लॅटफॉर्म आहे. तो 25 कोटी रुपयाला या सबसिडियरीनी घेतला आहे, ॲक्वायर केलं आहे. पण काय होतं, एक दिवस मार्केट 1000 पॉईंट डाऊन, 1200 पॉईंट डाऊन आणि दुसऱ्या दिवशी मार्केट 800 पॉईंट अप. या सगळ्यामध्ये आकडेवारी साधली जाते, पण काल जे शेअर पडतात किंवा आदल्या दिवशी जे शेअर मंदीत जातात तेच शेअर दुसऱ्या दिवशी तेजीत जातात असं नाही. तर ह्या झकाझकीमध्ये किंवा हाणामारीमध्ये लोकांचा पोर्टफोलिओमध्ये मात्र लॉसेस अधिकाधिक वाढू लागतात. एक गोष्ट लक्षात घ्या, डिसेंबरमध्ये म्हणजे नोव्हेंबरची जी एक्सपायरी होते त्याला रोल ओव्हर फारसे चांगले नसतात आणि डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा मार्केटमध्ये एवढं व्हॉल्यूम नसतं. कारण डिसेंबरमध्ये म्युच्युअल फंडांचं रिडम्पशन असतं. सगळीकडे आपल्याकडे दिवाळी जशी असते तसा सगळीकडे नाताळचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तर नाताळसाठी म्युच्युअल फंडातून रिडम्पशन मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्यासाठी म्युच्युअल फंडवाले विक्री करतात. म्हणून या महिन्यामध्ये खरेदी कमी आणि विक्री जास्त अशी पोझिशन असते आणि सुट्टी पण असते. म्युच्युअल फंडांना 10 दिवस सुट्टी पण असते डिसेंबर महिन्यामध्ये. त्यामुळे त्यांचा मूड एन्जॉय करण्याचा मूड असतो. म्हणून डिसेंबरमध्ये व्हॉल्यूम पण कमी असतं. तर त्या दृष्टीने आपण मार्केट लक्ष देऊन केलं पाहिजे. फक्त प्रवासाच्या संबंधातले शेअर, हॉटेलच्या संबंधातले शेअर किंवा थंडी असते सगळीकडे त्यामुळे हीटरच्या कंपन्या किंवा गरम कपडे विकणाऱ्या कंपन्यांचे शेअर या महिन्यात तेजीत राहतात आणि व्हिजा देणाऱ्या कंपन्या, विमान कंपन्या, त्याचं बुकिंग करणाऱ्या कंपन्या या सगळ्या कंपन्यांचे शेअर तेजीत असतात. त्या दृष्टिकोनातून आपण शॉर्ट टर्म ट्रेड घेऊ शकतो. खरं तर आता मार्केट एकदम जोशात 3 जानेवारीला वगैरे सुरू होतं. साधारण 15-16 डिसेंबरपासून उत्सवाच्या नातामध्येच लोक असतात आणि हळूहळू जसं मार्केटमधून चांगल्या भावाला विकायला मिळेल याच्याकडे सगळ्या म्युच्युअल फंडांचं लक्ष असतं. हे लक्षात ठेवून किंवा लक्षात घेऊन या महिन्यामध्ये तुम्ही मार्केट करायला शिका. बघा कसं काय जमत आहे. नमस्ते.